विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन देहरे येथे महामंडळाच्या बसगाड्या थांबवण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जाताना देहरे येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आली। मंत्री विखे पाटील यांनी गाडीतून उतरून थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जाऊन उभे राहत त्यांचे प्रश्न समजावून घेतले। देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली। विद्यार्थ्यांच्या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शहरातील बंधन लॉन्समध्ये येण्यास सांगितलं। युतीचा मेळावा संपताच त्यांनी विद्यार्थी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली। विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे नगरकडे जाणाऱ्या बसपैकी 7 बस उद्यापासून थांबतील अशा पद्धतीची कारवाई उद्यापासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या। तसेच काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करा असंही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। सकाळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी काही तासात पूर्ण झाल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।